CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीला मोठी पसंती मिळते। गेल्या काही वर्षात येथे नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण सीझरच्या तुलनेत खूप जास्त असून सुमारे 80% प्रसूती नॉर्मल पद्धतीने होतात। जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025 या वर्षभराच्या दरम्यान 2508 नॉर्मल डिलिव्हरी या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये झाल्या आहेत। हा आकडा सीझरच्या तुलनेत खूप मोठा आहे। रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार सीझर पद्धतीने प्रसूती फक्त गरज पडल्यासच केली जाते। लोक औषध उपचारासाठी आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी अधिकाधिक या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात येत आहेत, ज्यामुळे हे रुग्णालय नेहमीच गजबजलेले असते। नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमुख फायदे म्हणजे रुग्णाला पटकन बरे होण्याची शक्यता, कमी त्रास, कमी संसर्गाचा धोका आणि हॉस्पिटलमध्ये कमी वेळ राहण्याची गरज। त्यामुळे लोकांना नॉर्मल डिलिव्हरीला प्राधान्य देण्याचे कारण आहे। या रुग्णालयाने सामान्य डिलिव्हरीस प्रोत्साहन देत गेल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये याची चांगली कल्पना निर्माण झाली आहे आणि ते याला पसंती देत आहेत। थोडक्यात जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरीसाठी लोकांची मोठी पसंती असून हा एक सकारात्मक आणि प्रसूतीसाठी सुरक्षित पर्याय म्हणून प्रसिद्ध होत आहे। गेल्या वर्षभरामध्ये या रुग्णालयामध्ये 2508 या नॉर्मल डिलिव्हरी झाल्या आहेत, तर 1720 हे सीझर झाले आहेत, 155 हे गर्भपिशवीचे शस्त्रक्रिया झाल्या आहेत, तर 264 कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, इतर 20 शस्त्रक्रिया झाल्या आहेत। त्यामुळे जिल्हावासियांची पूर्ण पसंती या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाला मिळत आहे। मी श्रीमती छाया बाबूराव पांडे, जिल्हा स्त्री रुग्णालय बुलढाणा येथे ऑपरेशन थिएटर मध्ये इंचार्ज म्हणून काम बघते। येथे आतापर्यंत म्हणजे जानेवारी 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतचा सीझर 1720 झालेले आहेत। त्याच्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी 2508 झालेले आहेत, गर्भपिशवीचे ऑपरेशन 155 झालेले आहे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 264 झालेले आहे आणि इतरही बरेचसे ऑपरेशन होतात। इथे सर्व सेवा ह्या विनामूल्य पुरविल्या जातात। याच्यासाठी म्हणजे ज्या डिलिव्हरी झालेल्या किंवा सीझर झालेल्या बाया यांना सुट्टी झाल्यानंतर त्यांना आपण घरपोच ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा पुरवितो। नातेवाईकांना राहण्यासाठी इथे मोफत धर्मशाळा उपलब्ध केलेली आहे। याचा आणि इथे सर्व स्टाफ हा वेल ट्रेन आहे, सर्व डॉक्टर्स चांगले आहेत आणि इथे रुग्णांना जेवणही मोफत दिलं जातं। त्याच्यामध्येच रुग्णांना चांगला प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून गुळ शेंगदाण्याचे लाडू दिले जातात, कडधान्याची उसळ दिली जाते, सकाळ संध्याकाळचं जेवण दिलं जातं। त्यासोबत माझी अशी रुग्णांना सांगायची इच्छा आहे की ज्या गर्भवती महिला आहे त्यांनी अगोदरच आपलं रक्ताचं प्रमाण वाढवावं, त्याच्यासाठी कडधान्याची उसळ, हिरव्या पालेभाज्या खाव्यात, जेणेकरून वेळेवर ज्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावण्याची वेळ येते तेव्हा रक्ताचं प्रमाण कमी पडू नये यासाठी, नाही तर मग वेळेवर खूप धावपळ करावी लागते, आपल्याला ब्लड बँकेमधून ब्लड आणावं लागतं। वेळेवर येणाऱ्या ज्या गुंतागुंतीची जी प्रोसिजर आहे ती कमी करता येईल आपल्याला। याच्यामुळे रुग्णांनी पुन्हा लोहयुक्त गोळ्यांचं व्यवस्थित सेवन करावं, आपलं जेवण दररोजचं व्यवस्थित ठेवावं आणि इथे ज्या प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात ज्या सेवा दिल्या जातात त्या सगळ्या विनामूल्य आहे। तर सर्वात जास्त सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।